अखंड हरिनाम सप्ताह मौजे महाळंगरावाडी इथं सुरू असलेला हा मंगलमय प्रसंग आमचे श्रद्धास्थान असलेले परम आदरणीय परम पूज्य नाथ महाराज यांच्या पवित्र सानिध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज 4था दिवस सेवा माझ्याकडे आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे सप्ताह सुरू आहे. इथली सगळी अतिशय प्रेमानं तन मन धनानं या कार्यक्रमामध्ये स्वतःला झोकून देणारी मंडळी, या सर्वांच्या सहकार्यानं सुरू असलेला हा सप्ताह, इथली संयोजक मंडळी, विशेष करून आमचे हरिदादा, बालू पाटील, शिवाजी महाराज, इथं जमलेली ही सगळी गुणी मंडळी, अतिशय प्रेमळ माणसं. या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये प्रेमळांचंच महत्व आहे. इथं प्रेमळ असतील तिथं परमार्थ खरा होत असतो. कारण भगवंतानी स्वतःची व्यथा व्यक्त करून दाखवली की आम्ही दुसरं काही ओळखत नाही, आम्ही त्यांचं मोठेपण ओळखत नाही, त्यांचं ऐश्वर ओळखत नाही, त्यांचं सौंदर्य ओळखत नाही, त्यांच्याकडे असलेली सत्ता ओळखत नाही, त्यांनी मिळवलेली प्रतिष्ठा ओळखत नाही. ओळखतो ते फक्त त्याचं प्रेम. ते तर भक्ती आहे की मी जाणे, ते तर साना थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या विठाला 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 त्याप्रमाणे अशी ही दिग्गज थोर मंडळी आहेत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये मी इथं उभा आहे. मी उभं निमित्ताला उभा आहे. खरं तरी कीर्तन तुम्हीच करून घेणार आहे. आणि सेवेचा प्रसंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. अभंगाच्या मध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रेमळ हरिभक्तांचं महात्म्य वर्णन करतात. हा त्याचा पहिला समन्वय संबंध आहे. आणि त्याचा दुसरा समन्वय संबंध आहे की जर भक्त प्रेमळ असेल तर देव त्याच्यासाठी काय काय करतो त्याचा उलगडा महाराज या अभंगात करतात. विठाला विठाला भजन करणारी माणसं कमी नाहीत. भजन करणारी माणसं कोट्यावधी, शेकडो माणसं आहेत, लाखो माणसं आहेत, करोडो माणसं आहेत. ज्यांना ज्यांना मनुष्य देह मिळाला ती सगळी भजनशील आहेत. भजन करणार मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील, सगळे भजन करणारे आहेत. पण त्याच्यामध्ये देवाला आवडणारे मोजके आहेत. भजन करणारे जर सगळेच असतील तर सगळेच देवाला आवडायला पाहिजे ना. पण देवाला मोजके का आवडतात त्याचं एक कारण असं आहे की भजन केल्यानंतर भजनाच्या मोबदल्यामध्ये त्याचा मोबदला मिळावा म्हणून भजन करणाराची संख्या जास्त आहे. त्याच्याही मध्ये जे साधक अवस्थेमध्ये असतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या साधनेपेक्षाही अधिक फलश्रुती मिळावी अशी धारणा, अशी भूमिका, अशी मान्यता असलेली मंडळीची संख्या जास्त आहे. काम कमी केलं पण पगार जास्त मिळावा असं म्हणणारी माणसं कमी आहेत का जगात? असा कोण माणूस आहे की कमी कामावर जास्त पगार मिळावी आणि त्याला पटत नाही? काम कमी केलं तर मोबदला जास्त मिळावा अशी अपेक्षा करणारीच माणसं जास्त आहेत. आणि का करू नये? होय, का करू नये? ज्यानं काम केलं त्याला मोबदला मिळालाच पाहिजे हा व्यवहाराचा नियम आहे, हा संसाराचा नियम आहे. होय ना? तुका म्हणे लाभ
होय तो व्यापार तुकामने लाभ होय तो व्यापार तुकामने लाभ होय तो व्यापार तुकामने लाभ होय तो व्यापार करा काय भार करा काही फार शिकवावे शिकवावे करा काही फार शिकवावे शिकवावे तुकामने फार वळपार करा काय फार शिकवावे करा काय फार संसार हे शिकवतो तुकामने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. 1 महिना नोकरी केल्यावर 1 महिन्याचा पगार मिळतो आणि मिळावा ही अपेक्षा आहे, पण पगार काम 1 महिना केलं पण पगार 2 महिन्याचा मिळणार आहे. कोणाला नको आहे? जगात असा माणूस आहे का की 1च महिना काम केलं पण पगार 2 महिन्याचा मिळणार आहे? नग म्हणेल का कोणी? नग म्हणत नाही. संसारात असा माणूस नाही की लाभ दुप्पट आहे, श्रम 1 पट आहे आणि लाभ दुप्पट आहे, तर ते घ्यायला नको म्हणणारा माणूस नाही. पण हे संसारात चालतं, हे परमार्थात नाही चालत. आणि परमार्थात जर चालत असतं तर विदुर काका हे हस्तिनापूरचे प्रधानमंत्री होते. हे सगळ्याला माहिती आहे ना. विदुर काका कोण होते? हस्तिनापूरचे प्रधानमंत्री होते. आणि त्या प्रधानमंत्र्याच्या घरी देव गेला तर विदुर काकाच्या घरी त्यांच्यासाठी स्वयंपाकाला काही नव्हतं. दरदरीत पाण्यामध्ये कण्या केल्या आणि त्या देवाला दिल्या. हे असं का? प्रधानमंत्र्याच्या घरी कण्या कराव्या लागाव्या हे कशाचे लक्षण आहे? हे दारिद्र्याचे लक्षण आहे की नाही? पण काम प्रधानमंत्र्याचं होतं पण अपेक्षा मात्र काहीच घ्यायची नव्हती. हे त्यातलं मुख्य होतं. नाहीतरी आताचा भाषेत बोलायचं असेल तर प्रधानमंत्र्याजवळ जे आहे ते देशात कोणाकडे नाही, होय ना. प्रधानमंत्र्याकडे किती आहे, काय काय आहे? अहो त्यानं नुसतं इशारा केला तर इकडलं तिकडं होते ना. पण विदुर काकांच्याकडे दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या ही अवस्था. किंवा दुसरं उदाहरण सांगायचं असेल तर सुदामदेव देवाचा बाल मित्र आहे. अंगावर कपडे नाहीत, लेकराचे पोट भरण्यापुरतं अन्न घरी नाही, अशी अवस्था आहे. 18 विश्व दारिद्र्य त्यांच्याकडं, होय ना. पण देव देतो का त्याला? नाही, दिलं नाही. का? तर त्यांना माहिती होतं की यांच्या चित्तात आस नाही, त्यांच्या चित्तात आस नाही. आणि ज्याच्या चित्तात आशा नाही त्याला बाकीचं काय मिळत नाही पण देव मिळतो. लक्षात घ्या. ज्याच्या चित्तात आशा नाही त्याला. सुदामदेव दरिद्री का? तर सुदामदेवाला भक्ती करत होते पण देव त्यानं मागायची वाट बघत होते. सुदामदेवानं मागावं ही देवाला अपेक्षा होती पण सुदामदेवानी शेवटपर्यंत मागितलं नाही. शेवटपर्यंत मागितलं नाही. भेटायला आले ना, भेटायला आले भगवंताकडे. त्यांच्या गावापासून यायला बरंच अंतर होता.
काही मुक्काम पडले. घरून मुठभर पोहे मालकीनीने दिले होते. अन्ना वाचून प्राण कासावीस झाला, पण ते मुठभर पोहे काढून नाही खाल्ले. का तर देवाला द्यायचे होते. मुठभर पोहे नाही खाल्ले. तुमच्या माझ्यासारखा असता तर अन्न वाचून प्राण जातोय, ते पोहे वाटेत खाऊन टाकले असते. खाल्ले नाहीत त्यांनी. खाल्ले नाहीत तर नाही. आणि त्यांनी जर नुसती इच्छा केली असती की देवा, अरे एवढा दारिद्र्यात पचतोय आणि मला खाण्यापुरतं दे ना, तर दिलं नसतं का देवानं? नुसतं मनात आणलं तर मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आकडे चिंतिल्या रोकडे मागण्याची आस, नुसतं मागायची वाट बघतो तो. सुदामदेव भगवंताच्या घरी राहिले, भरजरी कपडे अंगावर दिले, पोशाख चढवला, ना. काही दिवस राहिले आणि आता मग बरं देवा चालतो, आता परवानगी द्या मला. परवानगी द्या म्हणल्यावर ह्यांचे फाटके कपडे देऊन टाका म्हणे याला. मला तर वाटलं होतं आपल्याला तर काही मागायचं नाही, पण एवढे कपडे तरी, एवढा भर तेरावा तर गावाकडे जाईल असं मनात वाटलं होतं. पण देवानं सांगितलं ते काढून द्या. आणि सुदाम देवा, मी हे का काढून द्या म्हणतोय सांगू का? वाटत एवढे चांगले कपडे बघून तुम्हाला कुणीतरी मारील, लुटल तुम्हाला कुणीतरी. आणि एवढे चांगले कपडे बघितले तर चांगले कपडे श्रीमंत माणसाच्या अंगावर असतात, आणि तुमच्याजवळ लई काय काय आहे वाटेल चोराला. म्हणून तुमच्या कपडे काढून द्या. आणि काढून दिल्यानंतर सुदामदेव निघाले. आणि निघाल्यानंतर सुदामदेवानी विचार केला की बायकोनं मागा मागीन म्हणलं होतं, पण मागणं चुकीचंच आहे, आपण नाही मागायचं. आणि एवढं मनात आल्याबरोबर, एवढं मनात आल्याबरोबर भगवंताने त्यांची नगरी सोन्याची करून टाकली. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, दुःखे दारिद्र्य गावोनिया तुझ्या भेटीला गेला. मनात नव्हती,
आणि नुसतं मनात अशी शंका जाणीव चाटून गेली, चाटून गेली. देवानं आतापर्यंत जेवढे भजन केलं होतं, आतापर्यंत जी भक्ती केली होती, त्या भक्तीच्या ऋणामधून देव तात्काळ उत्तीर्ण झाला. आतापर्यंत सुदाम देवाच्या भक्तीचं ओझं भगवंताच्या डोक्यावर होतं. तयाचे ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुलिया उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची या तनुत्यागी, परिचर्या करी. विठाला 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 विठाला. समोर काहीही दिसलं तरी घ्यावं वाटत नाही, ही लक्षणं साधूची आहे. मी अजून एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. सीताशुद्धीसाठी हनुमंतराय लंकेला गेले, होय ना? सगळ्याला कथा माहिती आहे. लंकेला गेले. लंका सोन्याची होती. तुकाराम महाराजांनी वर्गवारी दिली आहे. तिथं 7 लाख घरं सोन्याची होती. नुसती 7 लाख घरं सोन्याची नाही, तर तिथली जमीन कशी होती ते बी तुकाराम महाराजांनी लिहिले. पाषाण परिस, तिथले सगळे दगड परिस होते. परिस म्हणजे परिस कशाला म्हणतात? परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचं सोनं होते. भूमी जामुनन, जामुनन मध्ये सोनं. तिथली माती जेवढी होती ती सगळी सोन्याची माती होती. कुठली? लंकेची. आता हनुमंतराय तिथे गेले, सीताशुद्धीसाठी गेले. माझ्यासारखा एखादा बुवा गेला असता आणि सीताशुद्धीला गेलेला असता आणि तिथली सगळी माती बघितली असती, ही सीताशुद्धी पुन्हा बघू, घेऊन जाऊ इथलं सोनं थोडं गकडं बांधून. हा, पण हनुमंतरायांनी ते केलं का? हनुमंतरायांनी ते केलं नाही. का? तर ते भगवंताचे भक्त होते, है ना? त्यांच्या चित्तामध्ये आशा नव्हती. पाषाण परिस, भूमी जामुनंद, वंशाशी संबंध धातयाचा, सोनियाची पुरी, समुद्राचा वेळा, समुदाय गाडा, राक्षसांचा, असं ज्याचं वैभव. तो रावण त्यानं स्वर्गावर आरोहण केलं, पण त्याची आशा वाढतच गेली. तो कधीच परिपूर्ण होत नाही. एक लक्षात घ्या, ज्याची आशा वाढत जाते तो कधीच परिपूर्ण होत नाही. मी सोपं उदाहरण, त्याच्यापेक्षा सोपं उदाहरण ठेवतो की ज्याच्याकडे आशा आहे आणि आशेच्या धारणेनं, मान्यतेनं जो देवाकडे जातो, त्याला देवाच्या जवळ गेल्यानंतर तो देवाकडे सारखं देवाला टोचत राहतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि ते दिले की मग परिपूर्ती होते का? मन समाधान होते का? नाही होत. मिळालेलं त्याचं महत्व वाटत नाही, मग दुसरं मागतो. दुसरं मिळाले की मग त्याचं समाधान वाटत नाही, मग तिसरं मागतो. संसार एक असा आहे, मिळेपर्यंत ते साध्य असतं आणि मिळालं की साधन होत आहे. त्याचं नाव संसार. आधी वाटत होतं लगीन जमन आहे म्हणून, आणि लगीन जमलं की मग जमलं असं वाटत होतं. आणि पुन्हा लगीन जमलं, लग्न झालं, आणि पुन्हा बायकोचं त्याचं जमना. म्हणतो देवा हीच माझं जमन आहे, आता तेवढं जमू दे. मग जमलं, पुन्हा लेकरूच होईना. म्हणजे जे आहे ते प्राप्त झालं नाही तोपर्यंत साध्य आहे. प्राप्त झालं की ते साधन होत आहे, आणि पुढे वाटतं की मुलगा होईना. मुलगा झाला, मुलगा झाला, पण मुलगा शहाणा नाही. देवा शहाणा होती पोरग. जिथली अपेक्षा मिळालेल्या गोष्टीचं महत्व वाटत नाही, आणि जे मिळालं नाही, मिळणं अपेक्षित आहे, त्याची सारखं आशा वाढत जाते. त्याचं नाव संसार आहे. विठाला विठाला विठाला. काय मिळालं म्हणजे माणसाचं मन पूर्ण होईल संसारात? काय मिळालं म्हणजे काहीच मिळालं पूर्ण होत नाही. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल परमार्थ करायचा असतो कशासाठी? तर परमार्थ ह्याच्यासाठी करायचा असतो, भगवंताचं नामचिंतन ह्याच्यासाठी करायचं असतं.
भगवंताची भक्ती याच्यासाठी करायची असते की आमच्या मनामध्ये जी आशा आहे ती आशा संपावी, याच्यासाठी भजन करायचं असतं. भजनाचा अर्थच तेवढा आहे, परमार्थाचा अर्थच तेवढा आहे. आमच्या मनातली आशा संपून जावी याच्यासाठी परमार्थ आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या सगळ्या परमार्थाचा आणि संसाराचा आढावा घेतला. देवाला रोज मागायला गेलं तर नाही आवडत. एकदा मागितलं आणि दिलं मग तो घे मागणारा तृप्त पाहिजे. मी याच्यापेक्षा जवळचं उदाहरण सांगत असतो. काय की आपण सगळे शेतकरी माणसं म्हैस पाळतात. आता इथं आहेत का नाही म्हशी गावात? आहेत ना? हा, मग जमलं आता. हे प्रत्येक जण म्हशी पाळलेला आहे की नाही? त्या म्हशीच्या अंगाला गोचड असते. आहेत का तुमच्यात? हा, आता जमलं, आता चांगलं जमलं. आता त्या गोचडाला म्हैस आवडते का नाही? म्हशीच्या कासात सुद्धा गोचड असतात की नाही? त्या गोचडाला म्हैस आवडते का नाही आवडत? खरं सांगा. आवडते. हा, पण म्हशीला गोचड आवडते का? मी सांगत नाही, नाथ महाराज भागवतात लिहितात. गोचिडा आवडे म्हशी, परी गोचिड नावडे तिशी. तिला गोचिड आवडत नाही. तस हे गोचिडे फक्त सारखं मागणारे यांना देव आवडतो. कारण मागितल्यावर तो देतो. तो कृपाळू आहे, तो उदार आहे. या भक्तांना देव आवडतो. पण देवाला असे भक्त आवडत नाही. म्हणून तरी भगवान अर्जुनाला बोलत असताना म्हणाले, येर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. विठ्ठला विठ्ठला आणि एक विषय मिळाला की दुसरा विषय मिळावा वाटतो, दुसरा विषय मिळाला की तिसरा विषय मिळावा वाटतो. आणि मग भोग वाढत जातात. आणि भोगामध्ये आमचं पतन होतं. भोगे काम वाढे, इंधनी आगीशी हाकाक चढे. भोगानं माणूस कधीच तृप्त होत नाही. आमचं भोगामध्ये लुप्त होणं चालू आहे. आणि देव मिळावा असं वाटतं. भोगामध्ये लुप्त झाला तर विषयच मिळतील, संसारच मिळेल. कारण ज्याच्या मनात जे आहे देव ते देतो. बरं का? हे बघा, ज्याला वाटलं की देवानं माझं पोरग व्हावं, त्याचा पोरगा झाला. देव झाला का नाही? वसुदेव देवकीचा मुलगा झाला. त्याच देवाला माझा मुलगा व्हावा असं यशोदा माईला आणि नंद बाबाला वाटत होतं. त्यांचा बी मुलगा झाला की नाही? ज्याच्या मनामध्ये जसा भाव आहे तसा तो होतो. हे त्या भगवंताचं ब्रीद आहे. होय भक्ती केला जैसा पुरवी भक्ती केला जैसा, जसं जशी भक्ती केला तसा होतो. मग आम्ही मनामध्ये जर आशा ठेवून अपेक्षा ठेवून भक्ती केली, अपेक्षा म्हणजे संसारातलं मिळावं म्हणून अपेक्षा करणं, त्याला आशा म्हणतात. आणि ते संसारातलं मिळवण्यासाठी ज्यांनी भक्ती केली देव त्यांची ती पूर्ण करतो. आणि देव त्यांचा मालक होऊन राहतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, आम्हाला देवाला आमचा मालक नाही करायचा. आमचा देव मालक आहे, स्वामी आहे, अधिपती आहे. पण
देव आम्हाला लहान झाला पाहिजे आमच्या पुढं, मग काय करावं लागेल? तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या चित्ती नाही आस, 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 चित्ती नाही, माझ्या मागा म्हणा, आस चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, असे भक्ताची सर्वश्रेष्ठ भक्तांचा महिमा जगद्गुरु तुकाराम महाराज इथं व्यक्त करतात. हा भक्तांचा महिमा आहे. तुम्ही म्हणाल भक्तांचा महिमा कशावरून? भिंत चालवली चमत्कार आहे, चमत्कार आहे. रेडा बोलवला चमत्कार आहे, रेडा बोलवला चमत्कार आहे. मेलेला माणूस उठवला चमत्कार आहे ना. चमत्कार स्त्रीचा केला पुरुष, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. क्षण न पालटा, क्षण न लागता देह पालटला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. हाही चमत्कार आहे. हे निमिष मात्र. म्हणजे साधूच्या जीवनात हे चमत्कार झाले. पण सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे की सगळ्या जगाचा नियंता परमात्मा तो देव, ज्या परमात्म्याच्या हातात एवढी सत्ता, इच्छा मात्रे जगाला मोडण्याची आणि जगाला निर्माण करण्याची सत्ता ज्या भगवंताची आहे, तो भगवान त्यांचा सेवक होतो, त्यांचा सेवक होतो. तर सत्यभामेनं दान केलं ना भगवंताला, दान केलं. आणि दान केल्यानंतर भगवान घरी होते. कथा सगळ्याला माहिती आहे. तर सत्यभामेने विचारलं होतं की मला देव खूप आवडतो आणि पतिव्रतेला पती आवडतच जावा. पतिव्रते जैसा भरतार व्रतार प्रमाण अमनारायण तैशा पारी, अमनारायण तैशा पारी.
पतिव्रत पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. त्या सत्यभामेला देव आवडत होता. नारद महर्षी घरी आले आणि विचारलं, महाराज मला देव, माझे पती खूप आवडतात, देव आहे, पण काय करू? असं कुठलं व्रत आहे का की जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा? आहे ना, म्हणजे काय? तर आपणाला ह्या जन्मात जे आवडतं ते दान करायचं, म्हणजे पुन्हा पुढच्या वर्ष जन्मात तेच मिळतं. आणि मग ते ऐकून तिनं दान करून टाकलं. पण तिचा एकटीचा नवरा नव्हता, ती 16,108 आहे ना, त्या सगळ्यांचा पती होता तो. आणि तिनं दान करून टाकलं. आणि मग दान करत असताना अगोदर संकल्प सोडायला लावला. सत्यभामा म्हणाली, हे दान करते मी, पण घेतो पण मी हाव की? घ्यायला सुद्धा मी हाव. घेतलं. मंत्र कोण म्हणते? मंत्र बी म्हणायतात, मीच म्हणतो मंत्र सुद्धा. मंत्र सुद्धा मी ते नारदानेच म्हणले. आणि सत्यभामेनं संकल्प सोडला आणि दान देऊन टाकलं भगवंताला. आणि मग संकल्प पूर्ण झाल्याबरोबर धावत धावत नारद महर्षी गेले आणि भगवंताजवळ गेले. आणि गेल्यानंतर, देवा उठा. आतापर्यंत देवाच्या पुढे हात जोडणारे आज उठा, मला उठले, चला माझ्या संग. आणि घराच्या दाराच्या बाहेर आल्यानंतर नारद महाराजांनी आपले जोडे काढले. आणि काय केलं मग? उचला, डोसकीवर घ्या. कुणाला? देवाला डोसकीवर घ्यायला. आणि मग डोसकीवर जोडे दिले आणि देव पुढे, नारद महर्षी माग. आणि गावातले लोक बघायला लागले सगळे. देवाच्या डोसक्यावर नारदाचा जो बुट. का? तर देव हा ज्यांचा शुद्ध भाव आहे त्यांचा अंकित होतो. ऐसा भक्ताचा अंकित लावी तैशी लावी पीस असा होतो. सत्यभामा दानकरी, हुजूर नाही अंगीकारी. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. असा देव आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तो परमात्मा आमच्या अधीन होतो का? तर ज्यांच्या चित्तामध्ये कसल्याच प्रकारची आशा नाही. आशा नाही म्हणजे ज्यांना भक्ती करत नाही त्यांना आशा बी करत नाही, पण भक्ती खूप चांगली करतो, भक्ती परमोच्च अवस्थेतली करतो, पण आशा काही करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तसे आहेत. आमचा आनंद तसा आहे. आमचा भक्तांचा भूमिका आणि भक्ताच्या अंगी असलेला अधिकार असा आहे की आम्ही सगळं काही करतो, भक्ती करतो, नामचिंतन करतो, निष्काम सेवा करतो. आणि देव द्यायला समोर येऊन उभं राहिल्यानंतर आम्ही देवाकडून काहीच घेत नाही, काहीच मागत नाही. देव देऊ लागला. तुकाराम महाराजांच्याकडे जाऊन येऊन देव उभारला, महाराज घ्या, मी द्यायला आलो. महाराज म्हणाले, नाही मागायचे मला काही. काय मागावे कोणाशी? ज्याशी मागो तो मदपाशी. ज्याला मागायचं तो माझ्याजवळ. आता मागणं काय शिल्लक आहे? मला काही मागायचं नाही. तुकाराम महाराजांच्या पुढं देव उभा आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मागायचं नाही, कारण आमच्या घराण्यामध्ये मागितलं जात नाही, अशी आमची परंपरा आहे. काही मागणे, काही मागणे वडिलाची
काही मागणे हे आम्हा अनुचित, आमच्याकडे मागणं उचित नाही म्हणून आम्ही काही मागत नाही, आणि मागत नसल्यामुळे देव आमच्या सारखं माग पुढं राहतो. मी खूप जवळचं उदाहरण सगळ्याला माहिती असलेलं तुमच्या पुढे ठेवतो, म्हणजे माझं बोलणं स्पष्ट होईल. पांडवांच्या अखंड माग पुढे राहायचा, काय ना, पांडवांच्या अखंड माग पुढे असायचं. पांडवांनी काम सांगितलं नाही तरी मी करतो म्हणून काम करायचा. एवढंच नाही तरी मी देव आहे म्हणून मोठं काम करावा, मी मोठं माणूस आहे म्हणून मोठं काम करावा, असं देव कधी करत नव्हता. पांडवां भक्तांच्या घरी तरी सगळ्यात खालच्या दर्जाचं काम करतो, होय ना, सगळ्यात खालच्या दर्जाचं काम करतो. पांडवांनी 1 वर्षाचा, मी रोज कीर्तनातून म्हणत असतो, पांडवांनी 1 वर्ष चालला तो राजसूय यज्ञ, आणि त्या राजसूय यज्ञामध्ये प्रथमेवरील सगळी दिग्गज मंडळी जमलेली होती, आणि तिथं सगळ्याला काय काय काम लावायचे, यज्ञाला सहकार्य करण्यासाठी म्हणून आलेले जेवढे होते त्या सगळ्याला काय काय कोणाच्या जिम्मेदारीवर कोणतं काम सोडायचं याची वाटणी देवाकडे दिली होती, आणि देव वाटणी करत होते. आणि मग त्याच्यापैकी देवानं पहिला नंबर लावला दुर्योधनाचा. कशात? तिथं जे दान करायचं काम होतं, धान्याच्या त्याच्या दान धर्म करायचं जे आहे, जिथं द्रव्य सोनं वगैरे दान करायचे, तिथं कुणाला ठेवलं? त्या दुर्योधनाला ठेवलं. आणि मध्ये सगळी कामं, कुणाला कोणतं काम ते सगळं आता ह्या कीर्तनात कशाला सांगू नये, तर कीर्तन त्याच्यातच लांबल. आणि सगळी कामं वाटून दिली, आणि एक शेवटचं काम ते आपल्याकडे घेतलं. ते कोणतं काम? पात्र उचलायची. रोज तिथं लाखो माणसं जेवायची, लाख नाही लाखो माणसं जेवायची, आणि ती तेवढी लाखो माणसं जेवली की त्या जेवलेल्या माणसाची पात्र त्या भगवंतानं उचलायची. तुम्ही म्हणाले 1 दिवस, 7 दिवस, यज्ञ किती दिवस चालला? 1 वर्ष. आणि 1 वर्षापर्यंत पात्र उचलायचं काम कोणी केलं? भगवंताने केलं, आहे का नाही? काळी धर्मा घरी उच्चिष्टातो, काळी धर्मा घरी उच्चिष्टातो, काळी धर्मा घरी उच्चिष्टातो, काळी धर्मा घरी उच्चिष्टातो. भाविकाचे कान अंगे देवतारी, भाविकाचे कान अंगे देवतारी, भाविकाचे कान अंगे देवतारी, भाविकाचे कान काहीच न मागणार हे पांडव. भगवंतांनी ज्यावेळेस भगवद्गीता सांगितली आणि विश्वरूप दर्शन दाखवलं, थोडक्यात बोलतो, विश्वरूप दर्शन दाखवलं, त्याच्यानंतर अर्जुनानं व्यक्त केलेली आपल्या जीवनातली खंत व्यक्त केली अर्जुनानं. तिथं अर्जुन स्वतः म्हणतो, देवा अरे काय रे, आम्ही तुझा अन्याय केला, तुला ओळखलं नाही देवा. पात्र तू उचलायची, रोज उचलली, आणि पात्र उचलल्यावर खालचं राम पुन्हा ती खरकट पडलेलं असतं ते झाडायचं, ते बी कोणी करायचं? देवानं करायचं. आणि आम्ही म्हणजे मी हातात गांडीव धनुष्य घेऊन उभारायचं, भीमदादानी खांद्यावर गदा घेऊन उभारायचं, धर्मराजांनी उपरनं खांद्यावर टाकायचं, आणि त्यांनी बी डुलत हिंडायचं. कुठं? आणि देवा तुम्ही काय करायचं? पात्र उचलायची. देवा
तो एवढा भगवंतानी विश्वरूप दाखवलं त्यावेळी त्या विश्वरूपाच्या भगवंतानं तोंड पसरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कोण कोण जात होतं, सगळं विश्व त्या भगवंताच्या तोंडात जात होतं आणि देव सगळं गिळत होता. कौरवांचं 11 अक्षयणी सैन्य आणि पांडवांचं 7 अक्षयणी सैन्य हे सगळं त्या देवाच्या तोंडात जात होतं. अर्जुन स्वतः बघत होता. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा किती मोठा अन्याय केला, हे चांगलं झालं नाही देवा. या कौरवाची या घरात शिष्टाई धाडीला दातारा, देवा तुझे खूप खूप मोठे आम्ही अपराध केले, पण एवढं सगळं जरी झालं असलं देवाच्याकडं आम्ही अनेक अशी कामं देवाकडून करून घेतली की ती कामं देवानं करत असताना आम्ही देवाच्या हातातून हिसकटून घ्यायला पाहिजे. वय आपल्या गावातला सरपंच जर पात्र उचलला तर आपण उचलून घेतो का? एवढ्या मोठ्या माणसाने ही काम करू नये. आपण ती कामं त्या मोठ्या माणसाला करू देत नाही. पण अर्जुन म्हणतो, देवा तू सगळ्या जगाचा मालक असताना तू आमच्या घरी पात्र उचलली ना, आणि आम्ही मात्र निवांत बघत उभं राहिलो. हा खूप मोठा अन्याय केला. याही पेक्षा अर्जुन म्हणतो, देवा तुझ्या घरी मी येत होतो आणि तुझ्या घरी म्हणजे देव कुठं, द्वारकेत अर्जुन जायचा. आता तसं त्यांचं नातं लय जवळचं होतं. माहितीये ना काय नातं होतं ते? अर्जुनाची सासरवाडी होती. सासरवाडी भगवंताची बहीण अर्जुनाला दिलेली होती. आणि सासरवाडीत जाताना माणूस का असा दिला जाते का? चांगले कपडे, चांगल्या घड्या, चमचम चमकणारे, लॅकीट गळ्यामध्ये असा डुलत डुलत जायचा. गेल्याबरोबर भगवंतानी अर्जुनाला आल्याबरोबर सत्कार करायचा, पाय धुवायचे, पूजा करायची अर्जुनाची, आसनावर बसवायचं, चांगल्या प्रकारचा आहेर करायचा. आणि असं केल्यावर मग देवा तू आमचा एवढा सत्कार केला, आम्ही तुझ्यावरच रुसायचं? हा, एवढा मोठा मान देऊन बी आमचं इथं आल्यावर तुम्ही असा अपमान करताव का? असले कपडे लावताव का आम्ही? तुम्ही असले कपडे दिलेत आम्हाला? ज्ञानेश्वरीत भारी लिहिले ज्ञानोबारांनी 11वा अध्याय काढून बघा, 1-2 ओव्या ठेवून जातो. ज्ञानोबारा कसं बोलतात बघा, विपाय राऊळा येऊ ते तुझेनी अंगी मान पाव. आणि मग तुम्ही आम्हाला मान दिल्यावर आम्ही रुसून चाललो मग. आणि बरीच माणसं सासऱ्यावरच रुसत असते. सासऱ्याचं जर नाव काढलं, त्याचं नाव काढलं का त्याच्यासारखा बाद माणूस नाही. सगळ्यात कुण्या बी जावायला विचारा सासऱ्याचं, त्याचं नाव काढलं का लय बाद माणूस आहे, त्याचं काय नाव माझ्या पुढे काढून, म्हणजे सासरे तेवढे सगळे बेकार. अर्जुन म्हणतो, देवा असा अपमान केला की रे तुझा मी? न मानेशी तरी जावं रुसून लगी. आणि मग मी रुसून जायचं कुठं? द्वारकेतून माघारी रुसून नाही निघायचं. आणि मग देवा तुम्ही पळत पळत यायचे, माझ्या पुढे हात जोडायचे. कुणी हात जोडायचे? देवानं. आणि देवानं हात जोडल्यावर मी ऐकायचं नाही. आणि मग मी ऐकणं झाल्यावर देवा तू माझ्या पाया पडलास. हे अर्जुन बोलतोय. मी का बोलतोय? पाया पडोनी बुजावनी तुझ्या ठाई सारंग पाणी, पाहिजे आईशी करणी बहु केली आम्ही. विठाला विठाला देव एवढा त्यांच्या अधीन का झाला, तर त्याचं कारण आहे ते त्यांच्या चित्तात देवाला काही मागायची इच्छा नव्हती. म्हणून काही मागत नाही देवाला, म्हणून इच्छा, म्हणून देव त्यांच्या अधीन होतो. अधीन होऊन काय करतो? त्यांच्या घरी येतो आणि सगळी कामं न सांगता करतो. अभंग असे भक्ताची घरी, असे भक्ताची
कामेन सांगता करी कामेन सांगता करी आजे भक्ता हे करी आजे भक्ता करी असे भक्ताची घरी कामेन सांगता करी. देव न सांगता काम करतो. तिथं जाऊन राहावं असं वाटतं. देवाला तिथली रुची वाटते, प्रेम वाटतं. काय झालं बघा, नाथ महाराज जनार्दन स्वामींच्याकडं अनुग्रहासाठी होते. खूप दिवस राहिले, स्वामींची सेवा केली. जनार्दन स्वामींच्या सानिध्यामध्ये 12 वर्ष राहिले. जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना तपश्चर्या करण्यासाठी पाठवलं. त्याला सांगितलं की जोपर्यंत काहीतरी चमत्कार घडत नाही तोपर्यंत तू तपश्चर्या कर. आणि तपश्चर्या केली, ध्यान धरून. त्यांनी काही मंत्र सांगितले, त्या मंत्राचा जप करत नाथ महाराज एका पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन बसले. शीलभंजन नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताच्या गुहेमध्ये बसले. एक दिवस, हे दिवस रात्री ते ध्यान करत बसलेले असतात. म्हणून एक गुराखी आला आणि त्या गुराख्यानं पाहिलं हे इथंच बसलेले असतात, आपण यांची सेवा करावी, साधू महात्मा दिसतो. म्हणून त्या गुराख्याने एक चरीवर दूध आणून तिथं हळूच आणून ठेवलं, निघून गेला. नाथ महाराज समाधीतून जागे झाले. ते दूध पाहिलं, इकडं तिकडं पाहिलं, कोण आहे, दूध प्याले आणि पुन्हा समाधीस्थ बसले. असा बराच कालावधी गेला. आणि एक दिवस तो गुरराखी दुधाची चरबी घेऊन आलेला आहे आणि नाथ महाराजांच्या डोक्यावर असा साप फणा काढून बसलेला आहे. फणा काढून साप बसलेला आहे आणि नाथ महाराज मात्र खाली ध्यानस्थ बसलेले आहे. पाहिलं आणि दुधाची चरबी हातात घेऊन आलेला तो गोराखी तो साप पाहिल्याबरोबर जोरात ओरडला आणि हातातली चरबी खाली पडली. आणि नाथ महाराज समाधीतून जागे झाले. त्या गुराखीच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला अभय दिलं. गुराखी घरी गेला. नाथ महाराज जनार्दन स्वामीकडे आले. जनार्दन स्वामींनी सांगितलं की आता तू घरी राहा. त्यांचे आई वडील निवर्तलेले होते, आजी आजोबा घरी होते. नाथ महाराजांचे घरी पाठवले. नाथ महाराजांच्या घरी एक उत्सव व्हायचा, गोकुळ अष्टमीचा खूप मोठा उत्सव असायचा. नाथ महाराज कीर्तन करायचे. काही दिवस गेल्यानंतर नाथ महाराज जनार्दन स्वामींना वाटलं की आपण शिष्याला भेटायला जावं. नाथ महाराजांची कीर्ती हळूहळू वाढत गेली. अवतीभोवतीचे लोक कीर्तन ऐकायला जमू लागले आणि ही कीर्ती जनार्दन स्वामीच्या कानावर गेली. त्यांना वाटू लागलं की माझ्या शिष्याची कीर्तन आपण श्रवण करावं, म्हणून ते गेले. त्या पैठणमध्ये गच्च भरलेली गर्दी. मुंगीला पाय टाकण्या, मुंगीला शिरकाव करण्यासाठी सुद्धा जागा नाही, अशी परिस्थिती आहे. पैठणच्या शिवारामध्ये गेले. जिकडं तिकडं माणसं दिसायला लागलेली आहेत. जनार्दन स्वामी पैठण गावात आले. जिथं नाथांचं कीर्तन चालू होतं तिथं बाहेर चोपदार उभा होता. आणि जनार्दन स्वामी आले तर जनार्दन स्वामींनी पाहिलं की ते चोपदार कोण होता, तरी भगवान दत्तात्रय होते. भगवान दत्तात्रय जनार्दन स्वामीचे गुरु आणि त्यांचे आराध्य दैवत पण. आणि जनार्दन स्वामींचं हृदय भरून आलं. ते भगवान दत्तात्रयांच्या पायावर लोटांगण घालतात आणि म्हणतात, माझा शिष्य एवढा मोठा झाला, आज मी धन्य झालो. मी कशासाठी तुमच्या पुढे हे मांडलं, तर ते भक्ताच्या घरी परमात्मा अखंड राहतो. असे भक्ताच्या घरी कामेन सांगता करी. चोपदार म्हणून देव काम करतो. नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या म्हणून भगवंतांनी पाणी वाहिलं ना, सेवा केली. गावबासारखा माणूस रामायण लिहिण्याचा अधिकारी झाला. हे नाथ महाराजांच्या अंगी असलेलं महात्म्य आहे.
आणि तुकाराम महाराज म्हणूनच म्हणतात तो भगवान असा कृपाळू आहे. आणि एवढंच नाही, तो हरिभक्ताचा तरी प्रेम आहे याच्यात आश्चर्य नाही, पण जे अनाथ आहेत, जे दीन आहेत, जे दुबळे आहेत, त्यांचा तो भोगता आहे. अभंगाच्या तिसऱ्या कड्याजवळ अनाथाचा बंधू, 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 अनाथाचा बंधू. हे अंगी असे हाच बंधू, अंगी असे हाच बंधू, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी. अंगी असे हाच बंधू, अंगी असे हाच बंधू, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी. अनाथाचा बंधू, असे असे हाच बंधू, अंगे असे हाच बंधू, अंगे असे हाच बंधू, अनाथाचा बंधू, हाच बंधू, असे अंगी हाच बंधू, असे अंगी हाच बंधू. विठोबार घुमाई, गोपाल कुमारी, कुमारी, गोपाल कुमारी, कुमारी, गोपाल कुमारी, कुमारी, गोपाल कुमारी, विठाला 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 चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास, असे भक्ताची घरी कामेन सांगता करी. साधूची अशी लक्षण आहे.
साधू निर्विषय असतात, भगवंतासारखी त्यांची अवस्था असते, आमची अवस्था विषयाने गुंतलेली असते. बघा, एक सामान्य एक असामान्य असा भेद आहे. मी एक उदाहरण सांगत असतो. एका खोलीमध्ये सगळी मद्यप्राशन केलेली माणसं होती, बरं का, सगळी मद्यप्राशन केलेली माणसं. त्याच्यामध्ये एकच पिलेला नव्हता आणि ते बाकी सगळे त्याला म्हणत होते हा शुद्धीवर नाही म्हणून, है ना. ती बाकी सगळे कोणाला, त्याला जो पिलेला नाही त्याला म्हणत होते हा शुद्धीवर, तुम्हाला नाही तिथलं सांगायला हा शुद्धीवर नाही असं म्हणत होते. का तर त्यांच्या दृष्टीनं तो शुद्धीवर नाही ना, त्यांच्या दृष्टीनं, सगळ्यांच्या दृष्टीनं तो शुद्धीवर नाही, पण त्याच्या दृष्टीनं हे सगळेच बिघडलेले आहेत. हे जसं असावं तसं हे सगळा संसार विषयानं गच्च भरलेला आहे आणि सगळेच असे बेशुद्ध झालेले आहेत. पण जगद्गुरु तुकाराम महाराजासारखे काही निवडक आहे, ऐसा विरळा कोणी तुका त्याशी लोटनंद, असा कोणीतरी एखादा विरळा. एक एक केली हातो बळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. देवा तुम्ही कृपाळू आहेत, अनाथाचा नाथ आहे, दीनबंधू आहात आणि त्याचा आणि ह्या संतांचा तुमचा संबंध आहे, म्हणून या संतांनी आम्हाला तारलेला आहे. खरं तरी तुकाराम महाराज म्हणतात या जगाला तारलं कोणी तर या संतांनी या जगामध्ये जे सामान्य माणसं आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत विषयक शुद्ध भाव प्रगट केला आणि त्या शुद्ध भावानं जग तरलं. म्हणून तरी तुकाराम महाराज म्हणतात देवाला शुद्ध भावानं हाक मारावी आणि मग देव त्यांचा आपोआप उद्धार करतो. अभंगाच्या शेवट तुका मने भावे, तुका मने भावे, तुका
भावे देवा सत्ता राबवावे. ज्यांचा शुद्ध भाव आहे त्या भावानं देव त्यांच्याकडे राबतो. ते कनिष्ठ असले तरी, ते हीन याती जन्माला आलेले असले तरी, ते निंदे असले तरी, सजन कसायाच्या घरी देव राहतो. सज्जन कसया विगू लागे मास माळ्या सावत्या खुरकू लागे. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. त्या दामाजीसाठी पाडेवार होतो, आहे का नाही? का? शुद्ध भाव आहे म्हणून. द्रौपदीसाठी धावत येतो आणि भाजीचं पान मागतो. का? शुद्ध भाव. तो कामाने भावी देवा सत्ता राबवावी. नाथ महाराजांच्या घरी उद्धव नावाचा सेवक होता. माणसं पंक्तीला बसली आणि धान्य कमी पडलं. सावकाराकडून कर्ज रोका लिहून घेतला आणि अन्नधान्य आणून वारकऱ्यांची पंगत पूर्ण केली. कर्ज रोख्याची मुदत संपली. ते आले आणि नाथ महाराजांना उद्धवाला मागितले पैसे.
उद्धवा मुदत संपली, पैसे देऊन टाका. ती म्हणली महाराज सावकार पैसे आलं की देऊन टाका आम्ही. अरे तुझ्याकडे रोज पैसे येतात आणि तुम्ही रोज अन्नदान करता, कसे पैसे शिल्लक राहतील तुमच्याकडे? ते मला माहिती नाही, आजच्या आज पैसे पाहिजे. उद्धवानं हात जोडले, सावकार ऐकला नाही. नाथ महाराजांच्याकडे सावकार गेले आणि त्यांनी सांगितलं की महाराज माझे पैशाची मुदत संपली, अजून तुम्ही पैसे दिले नाहीत. जोपर्यंत माझे पैसे देत नाही तोपर्यंत तुम्ही अन्न ग्रहण करायचं नाही. महाराजाला शपथ घालून टाकली, तुम्हाला पांडुरंगाची शपथ, जर तुम्ही माझे पैसे देण्याच्या अगोदर जेवण केलं तर. नाथ महाराजांनी जेवण बंद केलं. नाथ महाराजांनी जेवण बंद केलं म्हणून गिरजाबाई नवी अन्न त्याग केला. आणि नाथ महाराज गिरजाबाई उपाशी राहिल्यावर मग उद्धव बी उपाशी राहिले. दिवस गेला, रात्रीचे 12 वाजले. भगवंतानी उद्धवाचं रूप धारण केलं आणि सावकाराच्या दारावर जाऊन ठोठावलं, सावकार उठा. कोण? मी उद्धव. कशाला आला बाबा या वेळेला? मध्यरात्री कशा? तुमचे पैसे द्यायला आलो. उद्या या, उद्या दुकानात हिशोब आहे. उद्धवानं दरडावलं, म्हणे काय सावकार तुम्ही पैसे आल्यावर देतो म्हणलं तर तुम्ही महाराजाला शपथ घालून अन्न त्याग करायला लावता, उपाशी राहायला लावता, आणि पैसे द्यायला आल्यानंतर तुम्ही दुकानात हिशोब आहे म्हणता. तुम्हाला काही व्यवहार कळतो का? उद्धवानं दटावलं आणि सावकार उठले, पळत जाऊन दुकानातून वही आणली आणि हिशोब पाहिला. आणि जेवढा हिशोब काढला आणि त्या उद्धवानी आपल्या जवळ आणलेली पिशवी रिकामी केली, त्याच्यातले जे वाजणारे पैसे खाली पडले. सावकाराला सांगितलं मोजून घ्या. सावकारानं मोजून घेतले, बराबर तेवढेच निघाले पैसे, तेवढेच निघाले. एक बी रुपया जास्त निघाला नाही आणि एक बी कमी पडला नाही. आणि सावकारानं कर्ज रोखा पैसे मिळाले म्हणून लिहून दिले आणि सावकार झोपी गेला. झोपला पण सावकाराला झोप काही येणार. तर सकाळी उठल्याबरोबर सावकार पळत पळत उद्धवाकडे गेले. उद्धव भेटला नाही. नाथ महाराजांच्याकडे गेले, महाराज माफ करा मला. महाराज म्हणले अहो तुम्हाला काय माफ करायचे? पैसे आम्हाला देणं झालं नाही, गुन्हा आमचा आहे. पैसे द्यायला आमच्याकडून उशीर झाला, तुम्ही कशाला माफी मागता? सावकार म्हणले रात्री पैसे आणून दिले ना उद्धवानं. नाथ महाराजांनी एक भजन्या पाठविला, बोलावून आणलं उद्धवाला. उद्धवा यांचे पैसे रात्री दिले नाही बाबा, मी नाही दिले, मी कवा दिले. नाथ महाराजांच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष परमात्म्यानं उद्धवाचं रूप धारण केलं आणि भगवंताचे पैसे सारले. मी काय तुमच्या पुढे हे कशासाठी मांडलं? ज्याच्या अंगी शुद्ध भाव असतो, देव त्यांचं दास्यत्व करतो, त्यांच्या घरी राहतो. असे भक्ताचे घरी कामेन सांगता करी. ज्ञानेश्वर माऊली राजराज माऊली, ओ ज्ञानेश्वर माऊली राजराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली राजराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली राजराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम.